केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रिफायनरी प्रस्तावित जागेवरच होणार असल्याचं म्हटलंय। यावर आता वैभव नाईक यांनी राणेंवर टीका केली आहे। चांगले उद्योग गुजरातला आणि पर्यावरणाला हानिकारक प्रकल्प हे कोकणात, त्यामुळे यांची खरी भूमिका उघडी पडली असं त्यांनी म्हटलंय। तर येणाऱ्या निवडणुकीत जनतेचा रोष दिसून येईल अशी प्रतिक्रिया देखील आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। आता मात्र भाजपची खरी भूमिका लोकांसमोर आलेली आहे। याआधी भाजपची आणि तिथले MIDCचे जे मंत्री आहेत, उद्योग मंत्री, त्यांची भूमिका होती उदय सामंतांची की लोकांना लोकांचा विरोध नसेल त्या ठिकाणी आपण रिफायनरी करू। परंतु आता ज्या ठिकाणी होणार आहे तिथे लोकांचा विरोध आहे आणि असा विरोध डावलून कोकणचं या ठिकाणी आज खरं तर नारायण उद्योग मंत्री गेले 5 वर्ष आहेत। 5 वर्षात जिल्ह्यात कुठलाही उद्योग ते आणू शकले नाही। दोन्ही जिल्ह्यात ही वस्तुस्थिती आहे। असं असताना रिफायनरीज त्यांचा हट्ट असं का? चांगले उद्योग, वॉस्कॉनसारखे उद्योग गुजरातला, आज ज्या डायमंड मार्केटचं उद्घाटन केलं ते गुजरातला, आणि हे असे पर्यावरण हानिकारक प्रकल्प आहेत ते मात्र सिंधुदुर्गात किंवा कोकणात। आणि त्यामुळे आता खरी तर भूमिका यांची उघडी पडली आहे। लोक त्यांचा निश्चितपणे लोकांचा तो सगळा रोष येणाऱ्या निवडणुकीमध्ये दिसून येईल। आम्ही या रिफायनरीच्या विरोधकांवर आम्ही भेटलेलो आहे। लोकांचा तिथे प्रखर विरोध आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी रिफायनरी न होता दुसरे कुठले तरी प्रकल्प झाले पाहिजे, ज्या प्रकल्पातून रोजगार होईल, आणि त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल। परंतु लोकांचा विरोध करून जर रिफायनरी होत असेल तर आमचा त्याला विरोध राहीलच। कोकणातील मराठा समाज कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही अशी भूमिका नितेश राणेंनी मांडली होती। तर ही भूमिका घेताना कोकणातील जनतेला त्यांनी विचारलं का, असा सवाल आता आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित करत नितेश राणेंच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे अशी मागणी देखील आमदार वैभव नाईक यांनी केली आहे। आणि सुद्धा या सरकारमध्ये सुद्धा आपण बघितलं असाल की वैश्यवाणींना आरक्षण मिळालंय, परंतु त्यांच्या वडिलांना आरक्षण मिळाले, मुलग्याला आता दाखला मिळत नाही। SBC मध्ये असलेल्या गाभी समाजाला दाखला आज वडिलांना दाखला मिळाला, मुलांना मिळत नाही। या खरं तर जे आरक्षण दिले त्या आरक्षणाचा अजून निर्णय होत नाही। आणि नितेश राणेंनी ज्याप्रमाणे सांगितलं की आपल्या सिंधुदुर्गातील किंवा कोकणातील जनता कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही। खरं तर हे कोकणातल्या जनतेला तुम्ही विचारलात की कोकणातल्या मराठी बांधवांना मिळालं तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र पाहिजे। खरं तर निलेश राणेंना आता आरक्षणाची गरज नाही, कारण त्यांचं शिक्षण बाहेर देशात झालं आहे। त्यांचे वडील मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील केंद्रीय मंत्री आहेत, त्यांचा भाऊ एक खासदार होता, त्यामुळे त्यांना आता आरक्षणाची गरज नाही। परंतु सामान्य मराठा समाज आहे कोकणातला, त्यांना खरं तर आरक्षणाची गरज आहे। त्यांना आता शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे, नोकरीमध्ये आरक्षणाची गरज आहे, आणि त्यासाठी सगळे कुणबी प्रमाणपत्र घेण्यास जास्तीत जास्त मराठा समाज तयार आहे। ज्यांना नको असेल त्यांनी ते घ्यावं नाही, परंतु इतर समाजाचं आरक्षण धोका न लावता ते आरक्षण मराठा समाजाला मिळालं पाहिजे, ही कोकणातल्या बहुसंख्य मराठ्यांची मागणी आहे आणि बहुसंख्य मराठ्यांचा त्याला पाठिंबा आहे। तर दोडामार्गमध्ये दीपक केसरकर यांनी नारायण राणेंचं गुणगान करताना राणेंनी जिल्ह्याचा विकास केला असल्याचं म्हटलंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना राणेंच्या कुबड्यांची निवडून येण्यासाठी गरज असल्यानं राणेंचे गुणगान केसरकर करत आहेत। गेली 10 वर्ष मंत्री असून त्यांना काहीही करता आलं नाही। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबाबत ते काहीही करू शकत नाहीत, असं आमदार वैभव नाईक यांनी केसरकरांचा खरपूस समाचार घेतलाय। दीपक केसरकरांना आता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासावर बोलण्याचा आता हक्क राहिला नाही, कारण जवळजवळ गेले 10 वर्ष ते मंत्री आहेत आणि 15 वर्ष सत्ताधारी पक्षामध्ये ते आहेत। वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या भूमिकेतनं ते सत्ताधारी पक्षात आहेत, आणि असं असताना त्यांनी जिल्ह्यामध्ये काय विकास केला, आपण काय विकास करू शकलो नाही, आणि त्यामुळे कोणाची तरी कुबड्याची त्यांना निवडून येण्यासाठी गरज लागणार म्हणून ते असं करत असतील। आज जिल्ह्यातील अनेक शाळा हे बंद पडल्या आहेत। त्यांनी जूनमध्ये शिक्षक भरती करतो म्हणून सांगितले, परंतु आता डिसेंबर आला पण शिक्षक भरती झाले नाहीत। त्यांच्याकडे खाते असलेलं ते खात्याला सुद्धा न्याय देऊ शकले नाहीत। तर जिल्ह्याच्या विकासाबाबत गोष्ट वेगळीच आहे, आणि त्यामुळे त्यांनी किती कुबड्या घेतल्यात तरी लोक त्यांच्याबाबत लोकांचा विरोध आहे, तो विरोध राहीलच।